पडेगाव येथे विहिरीचे अनुदान मिळाले नसल्याने विहिरीत उतरून आंदोलन। मनरेगा अंतर्गत विहिरीचे काम पूर्ण करूनही मिळाले नाही अनुदान। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरून केले अन्नत्याग आंदोलन। मनरेगा अंतर्गत विहिरीचे काम पूर्ण करूनही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने वर्धा तालुक्यातील पडेगाव येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरून आंदोलन केले आहे। शेतात शेतकऱ्यांनी विहीर खोदली, तिचे बांधकाम देखील पूर्ण केले। वेळोवेळी मनरेगा प्रशासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली, पण अनुदान मिळाले नाही। अखेर शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे धाव घेतली। प्रहार कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरत आंदोलन केले आहे। यावेळी विहिरीचे पैसे मिळालेच पाहिजे अशा घोषणाही देण्यात आल्या। विहिरीत अन्नत्याग आंदोलन करून पडेगाव येथे लक्ष वेधण्यात आले। आंदोलनामुळे पंचायत विभागातील प्रशासनातील अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले आहे। नमस्कार। आज जे आपण आंदोलन करत आहे हे सकाळपासून विहिरीचे पैसे मिळण्याकरिता हे आंदोलन करत आहे। तर सकाळपासून आपण या आंदोलनाला अन्न त्याग करून राहिले आहे। तर तुम्हाला हे आंदोलन करण्यामागचा उद्देश काय आहे? नमस्कार, मी प्रहार संघटना प्रहार पक्ष पडेगाव येथील शाखा प्रमुख मंगेश नामदेवराव मुळे। गेल्या काही महिन्यापूर्वी पडेगाव येथे मनरेगा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीचे खोदकामाची बांधकाम करण्यासाठी योजना आली होती। आज सगळे शेतकऱ्याचे काम पूर्ण होऊन सुद्धा विहिरीचं खोदकाम आणि बांधकाम एकही रुपया अजूनपर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळाला नाही आहे। लाव लागवडीचे दिवस आले आहे, पावसाळा जवळ आला आहे, बी बियाणे आणण्याची व्यवस्था शेतकऱ्याजवळ नाही आहे। आता या योजनेसाठी इकडून तिकडून उसनेवारी करून व्याज कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी विहिरीचे संपूर्ण काम केले आहे, तरी पण शासनाने याचा एकही रुपयाचा लाभ अजून पण शेतकऱ्यांना मिळाला नाही। तर तुम्हाला याकरता शासनाला काय सांगायचं आहे? शासनाने एक काम केलं पाहिजे। बी बियाणे आणण्याची आता सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती नाही आहे, पण ह्या योजनेअंतर्गत ज्यांचे कामं पूर्ण झाले आहेत त्यांना ह्या योजनेचे लवकरात लवकर पैसे मिळवून द्यावे, बस एवढी आम्ही विनंती करतो। धन्यवाद।